नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. काल आपण पोलीस प्रशासनासंबंधी माहिती बघितली होती आणि आज आपल्याला जिल्हा प्रशासनामध्ये जे काही अधिकारी आहेत, त्यांची माहिती बघायची आहे. मुलाखतीच्या दृष्टीने आणि लेखी परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न आज आपल्याला डिस्कस करायचे आहेत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, की कालचा जो व्हिडिओ आहे तो पोलीस प्रशासनासंबंधीचा आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो जिल्हा प्रशासनाच्या संबंधित आहे. तर जे उपविभागीय अधिकारीवरून मुलं मेसेज करत आहेत, की इकडे उपविभागीय कार्यालय नाही, तिकडे उपविभागीय कार्यालय नाही. तर मित्रांनो, पोलीस प्रशासनाचे कार्यालय विभाग वेगळे आहेत आणि जिल्हा प्रशासनाचे विभाग या ठिकाणी वेगळे आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर जास्त वेळ न लावता आपण आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. हे प्रश्न थोडेसे बोरिंग वाटण्याची शक्यता आहे, कारण प्रत्येकाचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं असतं. त्यामुळे आपण पर्याय न देता डायरेक्ट या ठिकाणी नाव दिलेलं आहे. तर जास्त वेळ न करता आपण सुरुवात करूया. प्रश्न आहे पहिला, सध्या बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कोण आहेत? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. श्री विवेक जॉन्सन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2. सध्या बीडच्या अप्पर जिल्हाधिकारी कोण आहेत? हरीश कल्पना कृष्णराव धार्मिक. लक्षात ठेवा. त्यांचं नाव आहे हरीश कल्पना कृष्णराव धार्मिक. सध्या अंबाजोगाईचे अप्पर जिल्हाधिकारी कोण आहेत? श्रीमती अश्विनी सोनवणे जिरंगे, म्हणजे सोनवणे आणि जिरंगे अशा पद्धतीने त्यांचं नाव आहे. त्यानंतर बघा, बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी कोण आहेत? श्री शिवकुमार स्वामी. प्रश्न 5वा आहे, बीड जिल्हा पुरवठा अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? श्री शिवकुमार स्वामी. म्हणजे बीडचे तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, की बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी आणि बीड जिल्हा पुरवठा अधिकारी हे खालीलपैकी एकच व्यक्ती या पदावरती आहे. त्यामुळे त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे, शिवकुमार स्वामी. बघा, बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी कोण आहेत? तर ते आहेत श्री शिवकुमार स्वामी. आणि बीड जिल्हा पुरवठा अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? तर श्री शिवकुमार स्वामी. आता मित्रांनो, माझ्याकडे जी अपडेट आहे त्या अपडेटनुसारच मी ही नावं आत्ता जस्ट आजच्या दिवसाची ही अपडेट आहे. त्यामुळं जे कोणी विद्यार्थी तिथले असतील पुरवठा विभागाच्या आसपास राहत, तर त्यांनी या ठिकाणी ही गोष्ट माहीत करून घ्यायची आहे. परंतु सध्या अपडेटला हीच नावं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. त्यानंतर बघा, बीड जिल्ह्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी कोण आहेत? आता लक्षात ठेवायचे, हे विभाग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण तुम्हाला प्रत्येक वेळेला उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार हे विचारलं जाणार आहे. म्हणून हे कॉम्प्लिकेटेड प्रश्न विद्यार्थी वारंवार फोन करतात, की सर आम्हाला अधिकाऱ्यांची नावं द्या, आम्हाला अधिकाऱ्यांची नावं द्या. मला माहिती असतं की याच्यामध्ये जास्त फारसे काही प्रश्न येणार नाहीत. जर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल, लेखीला जास्त प्रश्न येणार नाही. जर तुम्हाला प्रश्न लेखीला आलाच तर तो तुम्हाला हा येऊ शकतो 1 नंबरचा, की सध्या बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. परंतु ही जी खालची नावं आहेत, ही नावं तुम्हाला एवढ्यासाठी लक्षात ठेवायची आहेत, ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीला जाणार आहे, त्यावेळेला तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 6वा प्रश्न आहे, बीड जिल्ह्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी कोण आहेत? श्री शैलेश सूर्यवंशी. बीड उपजिल्हा निवडणूक अधिकारी कोण आहेत? श्री मनोज घोडे पाटील. प्रश्न क्रमांक 8, बीड जिल्हा रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी कोण आहेत? श्री प्रबोधय मुळे. खालीलपैकी अंबाजोगाई भूसंपादन अधिकारी कोण आहेत? सुनील शेरखानी. शेरखान हे नाव पाहिजे त्यांचं, इथे शेरखानी झालेलं आहे. तर शेरखानी असं त्यांचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी बीड जिल्हा नियोजन अधिकारी कोण आहेत? श्री सुधाकर चिंचाने. प्रश्न क्रमांक 11, जिल्हाधिकारी कार्यालय बीडच्या अंतर्गत महसूल एक तहसीलदार अधिकारी कोण आहे? म्हणजे बीडचं जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्याच्या महसूल एकचे जे तहसीलदार आहेत ते कोण आहेत? श्री डी.सी. मेंढके. प्रश्न क्रमांक 12, जिल्हाधिकारी कार्यालय बीडच्या सर्वसाधारण तहसीलदारपदी कोण आहेत? विनोद रणवारे. प्रश्न क्रमांक 13, बीड जिल्हा महसूल एकचे नायब तहसीलदार कोण आहेत? श्री एम.एन. उगलमुगले. आणि प्रश्न क्रमांक 14 आहे, नायब तहसीलदार निवडणूक अधिकारी कोण आहेत? त्या सुद्धा आहेत श्रीमती एम.एन. उगलमुगले. ही नावं लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर बघा, नायब तहसीलदार महसूल 2 अधिकारीपदी, महसूल 2 म्हणजे इथं अशा पद्धतीनं चांगलं लक्षात येईल तुमच्या. महसूल 2 अधिकारीपदी कोण आहेत? श्री सुधाकर रंगनाथ टाक. प्रश्न क्रमांक 16 बघा, नायब तहसीलदार सामान्य विभाग 1 चे अधिकारी कोण आहेत?
1 चे अधिकारी कोण आहेत? तर श्री बोधे. एवढंच नाव मित्रांनो दिलेलं आहे श्री बोधे. त्यामुळे तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. अंबाजोगाई उपविभागीय अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते महत्वाचे आहेत. बघा, इथे 16 पर्यंत प्रश्न तुम्ही नाही लक्षात ठेवले तरी चालतील. तुम्हाला जो पहिला प्रश्न आहे हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न झाल्याच्या नंतर तुम्हाला 16 पासून जे काही पुढे प्रश्न आहेत ते मात्र लक्षात ठेवायचे आहेत. तर 16वा प्रश्न बघा, जो बघितलेला आहे. 17वा जो प्रश्न आहे, अंबाजोगाई उपविभागीय अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? आता उपविभागीय अधिकारी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. प्रत्येक उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय आणि त्याचे अधिकारी कोण आहेत? हे 100% तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. बघा, अंबाजोगाई उपविभागीय अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? श्री दीपक वजाळे. परळी उपविभागीय अधिकारी कोण आहेत? श्री अरविंद लाटकर. 19वा प्रश्न आहे, माजलगाव उपविभागीय अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? गौरव इंगोले. पटोदा उपविभागीय अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? श्रीमती वशिमा शेख. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21. उपविभागीय कार्यालय अंबाजोगाईचे नायब तहसीलदार कोण आहेत? श्री गणेश सुभाष जिडगे. प्रश्न क्रमांक 22 आहे. उपविभागीय कार्यालय परळीचे नायब तहसीलदार कोण आहेत? महेश प्रभाकर वाकडे. प्रश्न क्रमांक 23. उपविभागीय कार्यालय पटोदाचे नायब तहसीलदार कोण आहेत? उद्धव टी सरोदे. प्रश्न क्रमांक 24. उपविभागीय कार्यालय बीडचे नायब तहसीलदार कोण आहेत? श्री शशिकांत मनोहर ठेंगे. उपविभागीय कार्यालय माजलगावचे नायब तहसीलदार कोण आहेत? श्री के एन आंभोरे. बीड तहसील कार्यालयाचे तहसीलदार खालीलपैकी कोण आहेत? श्री चंद्रकांत शेळके. गेवराई तहसील कार्यालयाचे तहसीलदार कोण आहेत? संदीप खोमणे. शिरूर कासार तहसील कार्यालयाचे तहसीलदार कोण आहेत? श्री सुरेश घोळवे. आता नायब तहसीलदारपेक्षा मित्रांनो तुम्हाला तहसीलदारची नावं या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29. माजलगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार कोण आहेत? संतोष रुईकर. वडवणी तहसील कार्यालयाचे तहसीलदार खालीलपैकी कोण आहेत? वैभव महेंद्रकर. प्रश्न क्रमांक 31 आहे. पटोदा तहसील कार्यालयाचे तहसीलदार खालीलपैकी कोण आहेत? दत्तात्रय निलावाड. प्रश्न क्रमांक 32 आहे. धारूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार खालीलपैकी कोण आहेत? श्री श्रीकांत निळे. प्रश्न क्रमांक 33. आष्टी तहसील कार्यालयाचे तहसीलदार कोण आहेत? श्रीमती वैशाली पाटील. परळी तहसील कार्यालयाचे तहसीलदार खालीलपैकी कोण आहेत? व्यंकटेश मुंडे. प्रश्न क्रमांक 35 आहे. अंबाजोगाई तहसील कार्यालयाचे तहसीलदार कोण आहेत? विलास तरंगे. प्रश्न 36वा आहे. केज तहसील कार्यालयाचे तहसीलदार कोण आहेत? राकेश गिड्डे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले हे जे अधिकारी आहेत यामध्ये तुम्हाला जे तहसील कार्यालयाचे तहसीलदार आहेत ते माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर जे उपविभागीय अधिकारी आहेत ते उपविभागीय अधिकारी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत, ज्यांना आपण जिल्हा दंडाधिकारी म्हणतो, तो एक प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बीड जिल्ह्याचे जे प्रशासन अधिकारी आहेत ते बघितलेले आहेत. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.